आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 34। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला नॉलेज चेक इथे दिलेला आहे। तर पहिलं नॉलेज चेक इथून लावायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब मधील डॅश डॅश ग्रुप मधून आपण प्रेझेंटेशन स्पेलिंगच्या चुका तपासू शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर प्रूफिंग मध्ये जाऊन रिव्ह्यू आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। स्पेलिंग ट्रान्सलेट अँड लँग्वेज पर्याय डॅश डॅश टॅब मध्ये दिलेले असतात म्हणत आहे। तर कोणत्या टॅब मध्ये दिलेले असतात? तर याचं उत्तर रिव्ह्यू आहे। रिव्ह्यू वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामधलं दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेक वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, बिझनेस पीस तुम्ही कुणाला सादर करत असता म्हणत आहे। तर बिझनेस पीस आपण कोणाला सादर करू शकतो? तर तुमचे गुंतवणूकदार हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। ऑफलाईन मोड मध्ये जास्त पॉवरपॉईंट टेम्पलेट मिळवण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला मोर थीमवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। सॉर्टर पॅनल मधून तुम्हाला एक स्लाइड डिलीट करायची आहे। त्यासाठी तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करता। त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडावा लागेल म्हणत आहे। तर कुठला पर्याय आपल्याला निवडावा लागेल? तर डिलीट स्लाइड वर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या स्लाइड मध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीट मधून फॉर्मॅट केलेला आहे आणि इम्पोर्ट केलेला आहे। आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे। ते करण्यासाठी आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे। तर कोणता पर्याय निवडावा लागेल? तर एडिट डेटावर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। दुसरं नॉलेज चेक सोडवणं झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। यामध्ये सिम्युलेशनचे 2 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। यामधला पहिला प्रश्न बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट विविध प्रकारचे टेम्पलेट प्रदान करते, म्हणून MS पॉवरपॉईंट मध्ये शोध बार मध्ये बिझनेस पीस टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला बिझनेस पीच वर इथे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे, आणि नंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून, सचित्र स्वरूपात माहिती पोहोचवण्यासाठी चिन्ह उपयुक्त आहे। तर दिलेल्या सादरीकरणात स्लाइड क्रमांक मधील कॉपी चिन्ह टाका म्हणत आहे आणि निवडलेल्या कॉपी आयकॉनवर पांढरा बॅकग्राऊंड वन ग्राफिक रंग आपल्याला त्याला अप्लाय करा म्हटलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट टॅबवर जा। त्यानंतर याच्यात आयकॉनवर जायचं आहे आणि आयकॉनवर गेल्यानंतर या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यानंतर बघा पहिलाच इथं आपल्याला आयकॉन इथून घ्यायचं कॉपीचा आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करायचं आहे। आता त्याचा बॅकग्राऊंड रंग चेंज करण्यासाठी ग्राफिक फिलवर जायचं आहे। आता इथे ग्राफिक फिलवर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड वन इथून आपल्याला निवडायचं आहे। अशा प्रकारे याच्यावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे प्रश्न संपूर्ण सोडवणं झालेले आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे। तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे। तर इथून स्टार्ट करायचं आहे। प्रतिमेमध्ये शब्दलेखन तपासणीसाठीचा पर्याय नमूद केला आहे, तर योग्य पर्याय निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा ऑप्शन डी असणार आहे। सॉरी, ऑप्शन ए असणार आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी असणार आहे। ऑप्शन डी वर क्लिक करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर फाईल PDF फॉर्म मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी डॅश डॅश आणि डॅश डॅश वर क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जाऊन एक्सपोर्ट वर क्लिक करावं लागेल। याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे आणि इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा।
फॉर्मॅट टॅब ऍडजस्ट ग्रुपचा वापर करून ग्लो एज हा आर्टिस्टिक इफेक्ट आपल्याला अप्लाय करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 1 मध्ये जा, या चित्राला सिलेक्शन करा. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं फॉर्मॅट ग्रुप मध्ये जायचं आहे. ऍडजस्ट ग्रुप मध्ये जा. ऍडजस्ट ग्रुप मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, आर्टिस्टिक इफेक्ट सांगितलेला आहे. तर यामध्ये जायचं आहे आणि ज्यातून हा वाला इफेक्ट त्याला ग्लो एजेस वाला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. स्लाइड क्रमांक 1 मधून पिक्चर सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब पिक्चर इफेक्टचा वापर करून तुमच्या आवडीचा ग्लो हा इफेक्ट त्याला अप्लाय करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 1 मध्ये जायचं आहे, चित्राला सिलेक्शन करा. त्यानंतर फॉर्मॅट टॅब मध्ये जायचं आहे, पिक्चर इफेक्टचा वापर करून म्हणत आहे. तर पिक्चर इफेक्टचा इथे वापर करा. त्यानंतर तुमच्या आवडीचा कोणताही ग्लो घ्या म्हणत आहे. तर ग्लो मध्ये जाऊन याच्यातून कोणताही ग्लो घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड क्रमांक 1 मध्ये आयकॉन सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब ग्राफिक स्टाईल ग्रुप ग्राफिक फिलचा वापर करून त्याचा आयकॉन कलर ब्लॅक टेक्स्ट 1 मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर याला आपल्याला या आयकॉनला सिलेक्शन करा. त्यानंतर ग्राफिक फॉर्मॅट मध्ये जायचं आहे, ग्राफिक फिल मध्ये जा आणि ज्यातून ब्लॅक 1 याच्यातून आपल्याला तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेला प्रेझेंटेशन तुमच्या डेस्कटॉपवर रोस्टिंग कॅफे नावाने सेव्ह करा म्हणत आहे. फाईल टॅबवर जा, सेव्ह वर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा आणि त्याला कोणतं नाव सांगितलेलं आहे, रोस्टिंग कॅफे. तर जे नाव सांगितलं असेल ते नाव मी इथून कॉपी करून घेतो आणि ते नाव आपल्याला इथे फाईलला ते द्यायचं आहे. अशा प्रकारे कॉपी पेस्ट करा किंवा डायरेक्ट टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा बघा प्रश्न. होम टॅब स्लाइड ग्रुप न्यू स्लाइडचा वापर करून डिस्प्ले करण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये वन कस्टम लेआउट स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, आपल्याला न्यू स्लाइडचा वापर करून आपल्याला कस्टम लेआउट स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला न्यू स्लाइड मध्ये जा, वन कस्टम लेआउट स्लाइड याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा, यस बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्या कोर्स पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न याच्यातनी, कम्प्युटर दुकानात ग्राहकाला ड्रायव्हर सॉफ्टवेअर सीडी स्वरूपात अनेक ग्राहकांना देण्यासाठी स्वस्त डिव्हाइस हवे आहे. तर कोणतं माध्यम आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, ऑप्टिकल सीडी किंवा डीव्हीडी. शाळेचा सर्व व्हिडिओ उच्च गतीचे आणि हालचाल करणारे भाग नसलेल्या डिव्हाइसवर साठवतो. तर कोणते स्टोरेज आहे म्हणत आहे. तर त्याला आपण एसएसडी म्हटले जाते. जुन्या ऑफिस संगणकात फिरणाऱ्या डिस्कवर मॅग्नेटिक कोडिंगसह डेटा साठवला जातो. तर कोणते स्टोरेज प्रकार आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क आहे. तुमच्या मित्राच्या हार्ड डिस्क मधून क्लिक क्लिक आवाज येतो आणि फाईल उघडायला वेळ लागतो. कारण का असू शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क मध्ये तांत्रिक बिघाड आहे. तुम्हाला अभ्यासाचे साहित्य लायब्ररीचे न्यायचे आहे पण सीडी सारख्या स्क्रॅच होणाऱ्या माध्यमापासून बचाव आहे. तर कोणते स्टोरेज आपण जास्त टिकू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर USB फ्लॅश ड्राईव्ह आहे. सायन्स लॅब मध्ये प्रत्येक सेकंदाला सेन्सर डेटा रेकॉर्ड करून सतत स्टोरेज मध्ये लिहायचं आहे मग आणि गरम होऊ नये यासाठी कोणती स्टोरेज योग्य आहे म्हणत आहे. तर यासाठी बघा आपण काय वापरले जाते, SSD वापरले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. चित्रपट स्टुडिओ मोठ्या रील्सवर कच्चे व्हिडिओ फुटेज साठवतो आणि ते क्रमाने वाचतो. तर कोणती स्टोरेज पद्धती आहे ते म्हणत आहे. तर याचं उत्तर मॅग्नेटिक टेप स्टोरेज आहे. शाळेला परीक्षेचे निकाल 20 वर्षापूर्वी संग्रहित करायचे आहे. तर कोणते माध्यम स्वस्त आणि योग्य आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा मॅग्नेटिक टेप आहे. कंपनी जुने पगार विषयक डेटा टेप मधून मिळवतो. हार्ड डिस्क पेक्षा जास्त वेळ का लागतो म्हणत आहे. तर का लागते, तर अनुक्रम वाचनास जास्त वेळ लागतो हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. जर टेप मधल्या भागात खराब झाली तर डेटाचे काय होईल म्हणत आहे.
तर डेटाचे काय होते बघा, तर खराबीनंतरचा मोठा भाग वाचता येणार नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर सुद्धा आपला पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 34 कंप्लीट सोडवायचं आहे.